हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी हे हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकताय आमच्याकडे लावलेलं जे हे रोप आहे, तर त्याला असे भरपूर टोमॅटो आलेले आहेत. त्याचीच एक क्विक रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करते. तर या ठिकाणी मी हिरवी मिरची, त्याचबरोबर थोडी शेंगदाणे, तीळ आणि लसूण घेतलेला आहे. तर तुमचे टोमॅटो किती आहेत, तुम्ही किती प्रमाणामध्ये ही चटणी बनवणार आहात, तर त्याच्यानुसार शेंगदाणे आणि तीळ घ्यायचे आहेत. तर या पद्धतीनं हे टोमॅटो मी गॅसवरती भाजून घेते आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेणार आहे. आता हे सगळं भाजून झाल्यानंतर एका तव्यामध्ये मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जरा भाजून घ्यायचे खमंग असे, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ आणि लसूणसुद्धा घालायचे. तीळ भाजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनटामध्ये तीळ तडतडायला सुरुवात होते. तीळ तडतडायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याची आपण पावडर बनवणार आहोत. तर त्या अगोदर इथं आपले टोमॅटो हे छान थंड झालेले आहेत आणि त्याची वरची जी ही साल आहे ना, तर या पद्धतीनं ती काढून घ्यायची आहे. जसं आपण भरीत करतो ना वांग्याचं, तर त्याच पद्धतीनं वांग्याचं जे वरचं साल असतं ते जसं आपण काढून घेतो, तसंच टोमॅटोचं सुद्धा साल काढून घ्यायचं आहे. मिरच्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण वाटण वगैरे बनवायला घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकताय सगळ्या टोमॅटो मी त्याची साल काढून घेतलेली आहे, मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. आता खलबत्त्यामध्ये मी ही चटणी बनवते. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता, पण याची चव थोडीशी त्याच्यापेक्षा छान येते, म्हणून मी खलबत्त्यामध्ये हे कुटून घेते सगळं साहित्य. आता टोमॅटो आणि हिरवी मिरची चांगली बारीक करून घ्यायची आहे आणि ती बारीक झाल्यानंतर मग आपण शेंगदाणे, त्याचबरोबर तीळ आणि लसूण हे जे काही भाजून घेतलेले साहित्य होतं, तर ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर त्या अगोदर इथं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत एकदा छान व्यवस्थित हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट होते, तर ते सुद्धा मी या ठिकाणी घालून घेतलेले आहेत आणि छान हे बारीक करून घ्यायचं. चटणी छान होण्यासाठी हे म्हणजे व्यवस्थित सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्यासाठी चांगलं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकताय ही चटणी आपली इथं बनवून